नमस्कार मंडळी, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इकडे अर्णव ईश्वरीला शोधत असतो. अजून ईश्वरी कुठे आहे हा तो विचार करत असतो आणि ईश्वरीला आता लावण्याने कोंडून ठेवलेलं असतं. लावण्य इकडे अर्णवचे कान भरत असते, म्हणत असते, मला तर वाटतंय तू त्या ईश्वरीला फोर्स केलास ना इन्व्हेस्टरसोबत बोल, म्हणून ती घाबरली बहुतेक, असे ती अर्णवला म्हणत असते. पण अर्णवचे तिला कॉल लावायचे प्रयत्न हे चालूच असतात. आता पाहणं रंजक ठरणार आहे की ईश्वरी वेळेवर पोहोचेल की अर्णवची ही डील कॅन्सल होणार आहे. अर्णव ईश्वरीला कॉल करतो, पण ईश्वरीचा फोन तिच्या केबिनमध्येच असतो. तेवढ्यात तिथून आकाश जात असतो. आकाश पण ईश्वरीला शोधत असतो की ईश्वरी कुठे गेली. आकाश कॉल उचलतो आणि सांगतो की ईश्वरी इथे पण नाही आहे. नंतर तो पण आता टेन्शनमध्ये येतो आणि ईश्वरी पण इकडे टेन्शनमध्ये असते. आता इन्व्हेस्टर आलेले असतात, मीटिंग चालू झालेली असते, पण अर्णवचं कुणालाच काहीच कळत नसतं. आपल्याला तर माहिती आहे की ईश्वरीलाच हे सगळं खानाखुणा समजत असतात. म्हणून आत्ता डील रद्द होते का काय, ईश्वरी तिथे जाईल का काय, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. इकडे ईश्वरीला आता टेन्शन आलेलं असतं की अरे बापरे, म्हणते मलाच त्यांच्या खानाखुणा कळतात, आता काय होईल, मी कसं सुटू, असं ती म्हणत असते. नंतर इकडे इन्व्हेस्टर म्हणतात, ठीक आहे, आपण मीटिंग पुढे ठेवण्यात काहीच अर्थ नाही आहे, आपण मीटिंग इथेच थांबवूया, असं म्हणून आता इन्व्हेस्टर तिथनं निघून जाणार आहेत. नंतर लावण्याला पण आता खूपच टेन्शन आलेलं आहे आणि अर्णवला सुद्धा. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.